या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे दिसत आहे राज्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्ते वाटपाचं नियोजन केलेलं असून आता पहिल्या टप्प्यातील ज्यांचं नाव यादीत असेल त्यांच्या बँक खात्यात पैसे येतील। 17 जिल्ह्यांचं नाव पहिल्या यादीत बघायला मिळत आहे। सर्वात आधी 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे। तर कोणते 17 जिल्हे आहेत सर्व काही यादी लिस्ट आपण बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला, कारण की आता डायरेक्ट सरकारने एक नाही तर 2 हप्त्याचे पैसे देण्याचं ठरवलेलं असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आता हे जमा होणार आहे। त्यामुळे कोणालाही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। तर आता तुम्हाला 17 जिल्ह्यांची नावे सांगतो, कोणत्या 17 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पूर्ण पैसे वाटप होणार आहे त्यांची लिस्ट देखील आता बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर इकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फक्त सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची माहिती रोजची रोज सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळेल। व तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार त्याबाबतची माहिती आपण या चॅनलवरती नक्की देणार आहोत। तर चला लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघू। तर इकडे बघा यामध्ये आता पहिल्या टप्प्यात पूर्ण पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली असून या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे हे 3000 रुपये पूर्णपणे मिळणार आहेत। तर बघू शकता डायरेक्ट 3000 रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होत असल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत। 17 जिल्ह्यात पहिला टप्पा सरकार देत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे। तर चला आता या ठिकाणी 17 जिल्ह्यांची नावे यादी आलेली आहे, तिथे माहिती काय आलेली आहे तर बघू शकता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सर्व बहिणींना आज मोठा दिलासा मिळालेला आहे। 2 हप्ते आम्ही जाहीर करून वाटप करत आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। डायरेक्ट आता 2 हप्ते वाटप होणार असून आज परवानगी देण्यात आलेली आहे। उशीर झाला पण सरकारने आता बहिणीला शेवटी का होईना दिलासा दिला, ते म्हणजे डायरेक्ट 2 हप्ते जाहीर केल्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या आहेत। 2 हप्ते आता पूर्णपणे वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती होणार आहे। तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला व 17 जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी सरकारने तयार करून आता इकडे पाठवलेले असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून या 17 जिल्ह्यात पूर्णपणे पैसे आता सर्वात आधी जमा होणार आहेत। तर चला आता नेमके कोणते 17 जिल्हे आहेत व कोणत्या 17 जिल्ह्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप होत आहेत त्यांची आपण नावे व लिस्ट बघूयात, कारण की या ठिकाणी डायरेक्ट आता हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून परवानगी भेटलेली आहे। तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता या यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही तुम्हाला सांगत आहे। तर यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून अखेर जाहीर झालेला असून पहिला जिल्हा वाशिम आहे। वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे। 36 जिल्ह्यापैकी आता वाशिम जिल्ह्याचा नंबर पहिल्यावरती असून वाशिम जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये सरकारकडून जमा होणार आहेत, कारण की आता 118 कोटी रुपये आता या ठिकाणी वाटपासाठी सरकारने जाहीर केलेले आहे। ती टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तुम्ही म्हणत असाल यावेळी 118 कोटी जास्त रक्कम सरकारने का जाहीर केली, त्याचं कारण म्हणजे सरकारला एक नाही तर 2 हप्ते द्यायचे आहेत। ऑगस्टचे 1500 इकडे बघा, त्यानंतर सप्टेंबरचे 1500, टोटल हे 3000 रुपये आता वाशिम जिल्ह्यात देखील वाटप होणार असल्यामुळे सरकारने यावेळी जास्त रक्कम लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेली आहे। हे टोटल पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे जमा होणार आहेत, त्यामुळे कोणत्याही बहिणीला आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता पुढच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने तातडीची माहिती दिली, मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश देताच पैसे वाटपासाठी नियोजन आता सुरू झालेलं आहे। मोबाईलवरती आता मेसेज येणार असून 2 मेसेज मोबाईलवरती येणार आहेत। पहिला ऑगस्टच्या हप्त्याचा मेसेज येईल व दुसरा सप्टेंबरचा हप्ता जमा झाला म्हणून मेसेज येईल। सरकारने सांगितलंय आता मेसेजकडे लक्ष द्या,
2 मेसेज जर तुमच्या मोबाईलवरती आले तर मग तुम्हाला 2 हप्ते मिळाले म्हणून तुम्ही समजू शकता व लगेच बँकेत जाऊन पैसे काढू शकता। यामध्ये पहिला मेसेज येणार आहे क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे असे जमा झाले म्हणून मेसेज इंग्लिशमध्ये येईल। दुसरा पण क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1500 रुपये अशी रक्कम त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। दुसरा मेसेज अशा प्रकारचा येणार आहे। हे 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती आले की लगेच तुम्ही बँकेत जाऊन 3000 रुपये काढून आणा, कारण की हे 2 मेसेज, पहिला मेसेज ऑगस्टच्या हप्त्याचा व दुसरा मेसेज सप्टेंबरच्या हप्त्याचा हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर येणार आहे, कारण आता सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे। तर चला यामध्ये आता 36 जिल्ह्यापैकी पुढचे कोणते 17 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हे पैसे सर्वात आधी जमा होत आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगत आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तर इकडे बघा, यामध्ये आता पुढचे जिल्हे जाहीर झालेले असून लाडक्या बहिणींनो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा। आता नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच बहिणींनी कमेंट केल्या होत्या आमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार, तर याच नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500 रुपये वाटप करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तातडीच्या सूचना दिल्या व सांगितलं की प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता जमा झाले पाहिजे। व त्यानंतर लगेच सरकारने काय केलं, बहिणी नाराज झाल्या होत्या का तर त्यांना ऑगस्टचे पैसे मिळत नाहीत म्हणून। मग तीच बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अजून 1500 सप्टेंबरचे पण जाहीर करत लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। तर आता टोटली ही 3000 रुपयाची रक्कम नागपूर जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 36 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते सांगतो। जर तुमच्या बँक खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर मग त्यासाठी एक काम करायचे ते सांगतो, कारण सरकारने सांगितले जर हे काम केलं तर तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहेत, अन्यथा फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळू शकतो। मग तुम्हाला सप्टेंबरच्या पण हप्त्याचे पैसे टोटल 3000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेलं काम करा, म्हणजे 2 हप्त्याचे हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। मग हे मिळवण्यासाठी काय सरकारने सांगितलंय ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला, आता नागपूर जिल्हा तर झाला, याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आपण पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेब यांनी माहिती दिलेली आहे। आता कुणीही काळजी करू नका व चिंता करू नका, पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही रक्कम येणार आहे। त्यांनी मोठा निर्णय घेतला व सांगितलं की आता 36 जिल्ह्यांच्या पैकी 17 जिल्ह्यात पहिला टप्पा हा मी वाटप करणार आहोत। यावेळेस 17 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील व ते पण डायरेक्ट 2 हप्त्याचे, म्हणजेच की ऑगस्टचे 1500 व सप्टेंबरचे 1500, टोटल हे 17 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता वाटप बघायला मिळत आहे। 17 जिल्ह्यात वाटप झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या 36 जिल्ह्यातील जे काही जिल्हे राहिले असतील त्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप हे सरकारच्या माध्यमातून होणार आहे। तर आता पुढचे कोणते 17 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत, त्यांची यादी देखील आता शिंदे साहेब यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर आता पुढची यादी देखील आपण बघणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्यानंतर कोणतं काम करावं लागेल जेणेकरून 2 हप्ते आपल्याला मिळतील ते पण तुम्हाला सांगतो, कारण हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे पैसे 3000 येणार आहेत, अन्यथा फक्त ऑगस्टचा 1500चाच हप्ता मिळू शकतो। मग 2 हप्ते पाहिजे असतील तर आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला, आता पुढचे जिल्हे आपण या ठिकाणी पाहूयात, त्यानंतर कोणतं काम करावं लागेल जेणेकरून 2 हप्त्याचे पैसे मिळतील ते पण पुढे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील प्रमाणे याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले असून आता पुढचा जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। तर पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचा पण यामध्ये नंबर लागलेला असून 17 जिल्ह्याच्या यादीत पुणे जिल्हा आहे। तर पुणे जिल्ह्यात तर एक आनंदाचीच बातमी आलेली आहे, कारण की आता 2 हप्त्याचे हे 3000 रुपये वाटप होणार, पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार। होय, महाराष्ट्र राज्य सरकारने गॅस सिलेंडरची योजना महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आणलेली आहे। आता हे गॅस सिलेंडरचे पैसे आधी सर्वांना मिळत नव्हते, पण इथून पुढे सर्वांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण हप्ते आता जमा करण्यात येणार आहेत। त्यासाठी एक छोटासा फॉर्म भरावा लागतो, ते जर पूर्ण केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तर मिळतील, मात्र त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचा पण हप्ता 100% मिळेल, कारण की गॅस सिलेंडरचे 830 रुपये दर महिन्याला सरकार भगिनींच्या महिलांच्या खात्यामध्ये देत असतं। मग हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने एक हप्ताच सांगितला आहे की फक्त एक छोटंसं काम करून घ्या, तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे हप्ते पण इथून पुढे नक्की मिळून जातील, कारण ही योजना आता मोठ्या
प्रमाणात सरकार सर्व बहिणींपर्यंत आता देत जाणार आहे, सर्व बहिणींना फायदा होणार आहे। मग गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवण्यासाठी एक काम करायचे, ते पण पुढे आता बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा, आता 17 जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्हा असून या ठिकाणी 1500 ऑगस्टचे, त्यानंतर 1500 सप्टेंबरचे 3000 रुपये वाटपाची तयारी पूर्ण झालेली असून माता भगिनींच्या बँक खात्यात पुणे जिल्ह्यात हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। कारण की आता डीबीटी प्रक्रिया सरकारकडून सुरू होत असल्यामुळे कोणालाही काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची गरज नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत व कोणत्या जिल्ह्यात किती वाजून किती मिनिटाला हप्ता जमा होणार आहे, सर्व काय आता आपण पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार आता सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली। शिंदे साहेब म्हटले की आतापर्यंत हप्ता लवकर न मिळण्याचं कारण काय आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। आता दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो इकडे बघा, ऑगस्टचे 1500 आतापर्यंत का आले नाहीत, तर सरकारला सप्टेंबरचा हप्ता पण द्यायचा होता। मग सरकारने काय सांगितलं, तर सप्टेंबरचा हप्ता पण आपण लवकर देऊयात व त्यासोबतच ऑगस्टचे पैसे एकदम सोबत डायरेक्टपणे टाकून देऊयात। कारण आता वेगवेगळे वाटप करायचे म्हटल्यावर पुन्हा सारखं तेच काम करावं लागेल। म्हणून सरकारने काय केलं, ऑगस्टचा हप्ता थोडा उशीर होईल सप्टेंबरमध्ये, पण आता डायरेक्ट 2 हप्ते सप्टेंबरचा हप्ता व ऑगस्टचा हप्ता सरकारला आता लवकर द्यायचा होता। त्यामुळे सरकारने थोडासा ऑगस्ट हप्ता देण्यास उशीर केला। मात्र आता डायरेक्ट हे 17 जिल्ह्यात 3000 रुपये सरकार वाटप करत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। पण सरकारने एक अट लावली की आता ज्या बहिणी एक काम करून ठेवतील, कारण की सरकारने सांगितलेलं हे काम जर पूर्ण केलं तरच तुमच्या बँक खात्यात 2 हप्ते सरकार देणार आहे असं सरकारने ठरवलं आहे। अन्यथा फक्त तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। त्यासाठी आता सरकारने सांगितलेलं एक काम तुम्ही लवकर पूर्ण करून घ्या, ते तर आपण बघणारच आहोत। तुम्हाला फक्त आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट 100% मिळणार आहेत। कारण की तुम्हाला असा व्हिडिओ दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीये। तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत, पुढच्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता, आता पुढच्या याद्या आलेल्या असून या ठिकाणी बघू शकता 4 विभागातील जिल्हे सरकारने घेतलेले आहेत। या 4 विभागात जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत। आता सरकारने पैसे वाटप करा, लवकर पैसे आता जमा झाले पाहिजे असं सरकारने सांगितलेलं आहे। शिंदेंनी डायरेक्ट हे सांगितलं असून सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणालाही आता काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। कारण सरकारने इकडे वरती बघू शकता डायरेक्ट 4 विभाग जाहीर केलेले असून आता 4 विभागातील 17 जिल्हे यात जाहीर केलेले आहेत। या 4 विभागात जर तुमचा जिल्हा बसत असेल, येत असेल, तर तुमच्या बँक खात्यात मग तुम्हाला कोणतेही काम करण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये हे 100% मिळून जाणार आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा दिलासा सर्व लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो। तर यामध्ये इकडे बघा, यादी आलेली असून आता नेमके कोणते 4 विभाग आहेत व 4 विभागातील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे पण या ठिकाणी सरकारने आता जाहीर करत कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आता या ठिकाणी पैसे वाटप सुरू करा। तर आता सरकारी कर्मचाऱ्यांनी डीबीटीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। म्हणजेच की आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जशी डीबीटीची प्रक्रिया आता पूर्ण होईल तसे 10 ते 15 मिनिटातच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। आता डीबीटी प्रक्रियेला वेग आलेला आहे। डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली असून तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आता पूर्णपणे जमा करण्याचे आदेश अखेर सरकारकडून आता मिळालेले आहेत। त्यामुळे चिंता करायची नाहीये। तर चला आता कोणते 4 विभाग आहेत व 4 विभागातील पुढचे कोणते 17 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे त्यांची यादी व लिस्ट या ठिकाणी आपण बघूया। तर या ठिकाणी बघा, आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर या ठिकाणी पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहे। तर जळगाव जिल्ह्याचं नाव यामध्ये आलेलं असून आता जळगाव जिल्ह्यामध्ये पण डायरेक्ट 2 हप्त्याचे पूर्ण पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटपाचं नियोजन हे आपल्याला बघायला मिळत आहे। डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यामध्ये टोटल हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे कोणालाही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट पैसे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप होऊन जातील।
त्यामुळे कोणीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका, कारण की डायरेक्ट सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे, तुमच्यासाठी मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे। ही एक तुमच्यासाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण डायरेक्ट म्हणू शकतो, कारण तसा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, आता जळगाव जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल 3,830 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप सुरू होत आहे व दोन्ही हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण आता बघूया। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो इकडे बघा, 4 विभागात डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये अखेर वाटपास सुरुवात झालेली आहे। आताच डायरेक्ट अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं असून डायरेक्ट डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे। त्यामुळे सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। तर इकडे बघा, 36 जिल्ह्यापैकी 17 जिल्ह्यात पैसे वाटप आता होत असल्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत, पूर्ण पैसे मिळतील। त्यानंतर दुसरा टप्पा लगेच मिळेल। जर तुमच्या बँक खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नसतील, हप्ता आला नसेल, तर आता लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत। जर इकडे बघा अजून पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। पूर्णपणे पैसे सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तर इकडे बघा, जर आता हप्ता आला नसेल, तर फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ते पण सांगतो। तर यामध्ये आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। तर याही ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटप होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। त्यानंतर अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर चला त्यांची पण नावे सांगतो। तर इकडे बघा, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण आता बघतच आहोत। त्यानंतर आता लातूर जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार असून लातूर जिल्ह्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणालाही कसली आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। तर आता सर्वात आधी दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं, तर इकडे बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। हे आधार जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमचं काम होऊन जाईल, तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व जसे पैसे वाटप सुरू होतील तशी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात 100% जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। सरकारने आता डायरेक्ट तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत चांगला दिलासा दिलेला आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, पूर्ण पैसे आता जमा होत जाणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तर अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, अजून काय करावं लागेल, सर्व माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत आपण देणारच आहोत। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल। सबस्क्राईब करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगून व्हिडिओला लाईक करा व इतर लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ पाठवा, त्यांचा पण फायदा होईल, त्यांना पण चांगली रक्कम मिळेल। धन्यवाद।